नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता कत्ती, प्रॅक्टिसिंग गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बेलगावी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेनोपॉजबद्दल म्हणजेच रजोनिवृत्तीबद्दल जाणून घेणार आहोत। तर मेनोपॉज म्हणजे काय, त्याची कोणती लक्षणे, वृत्ती अथवा मेनोपॉज म्हणजे स्त्रियांमध्ये जर मासिक पाळी ही सलग 12 महिने थांबली तर असं म्हणतो। यामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये बरेच शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही बदल होत असतात। हा एक स्त्रियांच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे। रजोनिवृत्ती अथवा मेनोपॉज अटेंड झालं म्हणजेच प्रजनन क्षमतेचा काळ हा संपला, म्हणजेच मासिक पाळीने आता रिटायरमेंट घेतली। बरेच चेंजेस ही होत असतात। तर हे का होतं, आपल्या शरीरामध्ये बीजकोशातून जे दोन रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स येतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, त्यांचं कार्य आता थांबतं। कारण आता ओव्हरीज अथवा बीजकोश हे आता वृद्ध झालेले आहेत अथवा त्यांचं कार्यक्षमता कमी झालेलं आहे। तर रजोनिवृत्ती यायच्या अगोदरचं काळ म्हणजेच पेरिमेनोपॉज। साधारण मेनोपॉजल एज हे 45 भारतीय स्त्रियांमध्ये 45 ते 55 या वयोगटामध्ये दिसून येतं। काही स्त्रियांमध्ये ते अर्ली येऊ शकतं, म्हणजेच त्याला आपण प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतो। म्हणजे 40 वर्षाच्या अगोदर जर पाळी थांबली तर आपण त्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतो। तर मेनोपॉज यायच्या अगोदरचा काळ म्हणजेच पेरिमेनोपॉज, यामध्ये बरीच लक्षणे स्त्रियांमध्ये आढळून येतात। तर ती कोणकोणती लक्षणे आहेत? तर कॉमनली आढळणारे लक्षण म्हणजे पाळी अनियमित होणे। साधारण 1 ते 2 वर्ष अगोदर स्त्रियांची पाळी ही अनियमित व्हायला चालू होते, म्हणजेच ती अगोदरची रेग्युलर पाळी ही आता मेनोपॉजच्या काळामध्ये बऱ्याच स्त्रियांमध्ये मानसिक बदल होत असतात। तर कोणती मानसिक लक्षणे आढळतात? डिप्रेशन येणं, एखाद्या गोष्टीचा उगीचच बऊ करून घेणं। दुसरी कोणती लक्षणे आहेत? मार्गाचा टाईटनेसपणा जाणं, ड्रायनेस येणं, संभोग करण्याची इच्छा न राहणं,